आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष व गुरुजनवर्ग, इथे माझ्या जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्र्याच्या जगाची शिलेदार, तीच सावित्र्याच्या जगाची शिलेदार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्या थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई यांना ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणी आल्या. शाळेत जाताना वाटेत लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत तरीही त्या डगमगल्या नाहीत. गोरगरीब व उपेक्षित लोकांच्या जीवनामध्ये नवचैतन्य फुलवले. सावित्रीबाईंनी समाज परिवर्तनासाठी काव्यसंग्रह लिहिले. दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज जरी सावित्रीबाई या जगात नसल्या तरीही त्याचे कार्य स्त्रियांना नवी प्रेरणा